धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. धानाला योग्य भाव मिळत नसताना उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच बोनसची रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. बियाणे, खत, औषधांची फवारणी, मजुरी, सिंचन, यंत्रसामग्री आणि वाहतूक खर्चात सातत्यानं वाढ होत आहे. मात्र या वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न पडत नसल्याचे त्यांनी आर्थिक अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने जाहीर केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही? धान बोनसचा प्रश्न नेमका कुठे अडकलाय? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळणार तर कधी, असे सवाल उपस्थित करत काँग्रेसने सरकारला धारेवर धरले. आश्वासन नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा हवा, अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात आपल्या हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. ही गंभीर बाब असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. शेतकरी हा केवळ मतदार नसून देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या कष्टाची योग्य किंमत वेळेत मिळालीच पाहिजे, असा आक्रमक संदेश यावेळी देण्यात आला. धान बोनसचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वास्थ्य वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय. आता काँग्रेसच्या आरोपांवर सरकार काय भूमिका घेणार आणि धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष कधी जमा होणार, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.